एकदा जर युद्ध संपलं आणि माल जायला लागला, आश्चर्य वाटेल तुम्हाला रेट ऐकून. दुबई रिटर्न कांदा आहे, लवकर घेऊन टाका. 20 ठिकाणी सफेदवाले कांदे दिसतात. रेट मध्ये काय जास्त फरक पडणार नाही. सगळ्या वडापाववाल्यांचा आवडता बटाटा कांदा आता पुण्यातल्या ओतूरचा कांदा आहे. बटाटे पण स्वस्त झाले आता बरेच. बटाट्यांमध्ये पण खूप फरक येतात क्वालिटीज. तुम्ही इन्क्वायरी करून घरपोच पण मागू शकता. आपण बघितलेला आता सगळ्यात स्वस्त लसूण. तसं लसूण मध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत. 8-9 महिने तुम्हाला या लसूणला काय ना. इकडे पूर्ण मोठ्या मोठ्या गोणी आहेत. पण आहोत वाशी APMCच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमागे तुम्हाला दिसत असेल हे सर्व लसूण दिसत आहे तुम्हाला. आणि याच्यावरून तुम्ही ओळखलं असाल की आपण लसूण मार्केटमध्ये होतात. आजची तारीख आहे ती 30 मार्च 2026 आणि आजच्या तारखेला लसूण, कांदा, बटाटा म्हणजे लसूण जर तुम्हाला दिसत असेल फक्त इकडे, तरी आपण कांदा आणि बटाटा मार्केट पण एक्सप्लोर करणार आहोत. आपण आहोत वाशी APMCच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये. आणि ही जी सिरीज आहे ही फक्त लसूणची आहे. इकडे तुम्हाला होलसेलमध्ये लसूणच मिळणार आहे. 5 किलो किंवा 20 किलो, 40 किलो, 30 किलो जसं पॅकिंग असेल तसं. 1 किलो वगैरे नाही मिळत. ते सर्व आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि आजच्या तारखेचे रेट जाणून घेणार आहोत. आता चला, ही सिरीज आहे ती सी म्हणजे सी ब्लॉकमध्ये आपण आहोत. तिकडे सर्व लसूणच असतात. भरपूर लसूण आहे मार्केटमध्ये. आणि आजच्या तारखेला जे काय रेट आहे ते सर्व बघूया. चला, इकडे लसूण आहे. इकडे तर भरपूर सारे लसूण आहे. होलसेलमध्ये गोणीच्या गोणी भरलेले आहेत. हे कसं आहे दादा लसूण? 700 रुपये, 750 बघा, हा 700 रुपये लसूण आहे आणि 5 किलोचं पॅकिंग आहे. 700 रुपयाला 5 किलो. हा, आणि पाकळी बघा, म्हणजे 140 रुपये किलोने तुम्हाला लसूण मिळणार आहे. आणि हा आहे 750 म्हणजे 150 रुपये किलोने. 1500 रुपये 10 किलोचं. आणि ही आहे ती 1500 रुपये 10 किलोची गोणी आहे. सेम लसूण आहे, तोच 150 रुपये किलोने तुम्हाला पडतो आहे. आणि ही 10 किलोचं पॅकिंग पण तुम्हाला मिळणार आहे. इकडे पूर्ण मोठ्या मोठ्या गोणी आहेत. त्या 40, 42, 50 किलोपर्यंतच्या असतात त्या. आणि हा लसूण आहे तो 140 रुपये किलोवाला आहे, पण तुम्हाला पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. तो 30 किलोचा असतो. आणि बघा, हा लसूण एकदम सुपिरियर क्वालिटीचा आहे. 8-9 महिने तुम्हाला या लसूणला काय नाही होणार. वर्षभर पण चालेल लसूण तुम्हाला. बघा, क्वालिटी चांगली आहे लसूणची. पाकळी पण मोठी आहे. पण 140 रुपये किलो होलसेलचा रेट आहे. 30 किलोचं पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. डबल पत्ती घ्यायची आहे. अच्छा, बघा, हे दादा सांगतात लसूण चांगलं आहे, डबल पातीचं आहे मस्तपैकी. आणि इकडे तुम्हाला फक्त गोणी मागे 2 रुपये एक्स्ट्रा चार्ज लागेल. बाकी काही चार्जेस लागणार नाहीत APMCचे. म्हणजे जर हा 30 किलो तुम्ही घेतला तर 14-42 4200. 4200 रुपये मालाचे होतात. 4200 2 रुपये तुम्हाला द्यायचे. फक्त 2 रुपये एक्स्ट्रा गोणी मागे किंवा बॉक्स मागे. बघा, आणि हा लसूण आहे तो 130 रुपये किलोवाला आहे. आणि त्याच्यात बऱ्याच व्हरायटी आहेत. जशी का पाकळी बारकी होत जाणार ना तसा रेट कमी होत जाणार. पाकळी मोठी होत जाणार तसा रेट वाढत जाणार. बघा, आता हा 130 रुपये किलोवाला आहे. आणि ही पूर्ण गोणी आहे. 40-42 किलोची गोणी होऊन जाते ना. 40-42 किलोची गोणी होऊन जाते लसूणची. अक्षता इकडे लसूण बघताय, कारण आपल्याला पण घरच्यासाठी लसूण घ्यायचंच आहे. आणि इकडे 5-5 किलोमध्ये भरपूर क्वांटिटी दिसते पॅकिंग. कसा दादा? 750. बघा, हा 650 रुपये म्हणजे 130 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 5 किलोचं पॅकिंग आहे. आणि हा 850 रुपये म्हणजे 170 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आता लसूण बघूनच तुम्हाला कळेल क्वालिटीमध्ये फरक आहे. बघा, हा लसूण कसा आहे बघा, आणि हा लसूण कसा आहे बघा. आणि 5-5 किलो मिळतो आहे. 5 किलोच्या खाली नाही मिळत तुम्हाला कुठेच. आणि हा आहे तो 600 रुपयाला 5 किलो. बघा, हा लसूण. दादा म्हणतात त्याच्यापेक्षा हा तिखटवाला म्हणजे कांदा तिखट आहे. म्हणजे हा लसूण तिखट आहे. बघा, हा दादा सांगतात हा देशी लसूण आहे. आणि हा 120 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 5 किलो 600 रुपयामध्ये. आणि हे आहे कोहिनूर ट्रेडर्स C64. हे बघा, आणि इथे आम्ही लसूण घेतला आहे 5 किलो. अक्षताने घेतला आहे. जरा देशी लसूण चांगला वाटला म्हणून. 120 रुपये किलोने 600 रुपयाचा 5 किलो. होलसेलमध्ये तुम्हाला हा 100 रुपये किलोने लसूण मिळेल. चांगल्या क्वालिटीचा लसूण आहे हा. पण ही पूर्ण गोणी तुम्हाला घ्यायला लागेल. 40-42 जेवढी भरेल तेवढी, 40-42 किलो. आणि याच्यावर APMCचे काय चार्जेस? काही नाही. किती? 80 पैसे. 100 आलं ना. बघा, 100 रुपयाला 80 पैसे APMC तुम्हाला इथे लागणार आहे. लक्षात घ्या. तसं लसूणमध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत. रेट पण तसेच असणार आहेत लसूणमधले. बघा, हे सगळ्यात महाग लसूण तुम्हाला हाच मिळतो आहे मार्केटमध्ये 170 रुपये किलो, म्हणजे कोहिनूरच्या दुकानामध्ये तरी. आणि ही बॉक्स क्वालिटी म्हणतात त्याला. म्हणजे 30 किलोचा बॉक्स येतो ना याचा, त्याचा रेट पण सेमच राहणार ना. बघा, 30 किलोचा बॉक्स घ्या किंवा 5 किलोची गोणी घ्या, रेट सेमच मिळेल तुम्हाला. 170 रुपये किलो. बघा, भरपूर स्टॉक आलेला आहे लसूणचा इकडे. आणि हा सगळा MP इंदोरचा लसूण आहे हा सगळा. आणि बाहेर तिकडे गोण्या अजून खाली होतात आहेत.
भरल्या पण जातात आहेत, येतोय जातोय. आणि सर्व MP इंदोरचा लसूण आहे सगळाच. शिंदे ट्रेडिंग कंपनी C67. आणि इथे एकदम बारीक पाकळीचा लसूण आहे. एक पाकळी नाही ना, बघा बारीक पाकळीचा लसूण आहे. कुठला दादा हा लसूण? बघा MP इंदोरचाच. म्हणजे सर्व दुकानात तुम्हाला ना ऑलमोस्ट MP इंदोरचाच लसूण भेटणार आहे. आणि आता ह्याचा रेट किती आहे दादा? 35 रुपये. बघा 35 रुपये किलोने तुम्हाला लसूण मिळणार आहे. म्हणजे आपण बघितलेला आता सगळ्यात स्वस्त लसूण 35 रुपये किलोने. आणि पूर्ण गोणी घ्यायची आहे, जी जवळजवळ तुमची एक 45 ते 50 किलोची असेल. आणि याच्यावरती APMचे चार्जेस किती? 80 पैसे. 100 रुपयाला 80 पैसे APMचे चार्जेस लागतील. जो पण रेट होईल त्याला 80 पैशांनी तुमचा चार्ज लागेल वरती APMचे. हे लक्षात ठेवा. हे बघा हा लसूण आहे, हे बघा मीडियम पाकळी आहे. आणि हा तुम्हाला 90 रुपये किलोने मिळेल. मग सांगितलं तसंच ही पूर्ण गोणी घ्यायची. बघा 90 रुपये किलो. हा आहे सगळ्यात महागवाला लसूण इकडचा, जो 230 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे बॉक्सवाला. आणि हा 30 किलोचा पूर्ण बॉक्स तुम्हाला घ्यायला लागेल. आणि हा लसूण तुम्हाला वाटेल चायना वगैरे आहे का, तर नाही, आपला भारतातला MP मधला इंदोरचा हा लसूण. आणि 230 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात महागडा लसूण आजच्या तारखेला आपण बघितलेला. अजून पण असू शकतात महागवाले, पण 230 म्हटलं तरी खूपच महाग झालं आहे. आणि सगळ्यात स्वस्त आपण बघितला 35 रुपये इकडे. बघा अशी बरीच दुकानं आहेत इकडे. आता हे तर एक दुकान आहे, अशी बरीच दुकानं आहेत. आणि या C ब्लॉकमध्ये तुम्ही आलात कांदा बटाटा मार्केटच्या, तर तुम्हाला सर्व लसूणवाले मिळतील. आणि इकडे सर्वात बेस्ट लसूण तुम्हाला मिळेल. इकडनं सर्व होलसेलमध्ये घेऊन जातात आणि आपापल्या एरियामध्ये रिटेलमध्ये विकत असतात. आणि आता आपण C ब्लॉकमध्ये होतो कांदा बटाटा मार्केटच्या. आता आपण आलो ते F ब्लॉकमध्ये, जिकडे तुम्हाला कांदा बटाटा लसूणवाले पण आहेत, म्हणजे लसूणवर ठेवणारे पण आहे, पण मेनली कांदा बटाट्यावाले भरपूर काही मिळतील दुकानं. आणि ते आता आपण बघूया कांदा बटाट्याचे रेट. आणि इकडे ना तुम्हाला लॉरी टेम्पो ओनर्स असोसिएशन जे लिहिलेलं आहे ना इकडे, तर तुम्ही इकडनं ना कांदे बटाटे गोणी पूर्ण घेऊन किंवा लसूणची गोणी घेऊन ना इकडे तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला घरपोच मिळेल ती. 50 रुपयापासून चार्जेस घेतात. जसा तुमचा एरिया जेवढा लांब त्याप्रमाणे तुमचे इथे चार्जेस घेतले जातात. आता मला कळव्याला लास्ट टाईम मी मागवली तेव्हा 60 रुपये चार्ज घेतला होता इथून. समोरून आकाश ट्रेडिंग आहे इकडे, त्यांच्याकडनं मी कांदे घेतले होते. कांदे घेऊन इकडे ट्रान्सफॉर्मर टाकले होते. म्हणजे तुम्हाला गाडी वगैरे नाही आहे तर तुम्हाला हा ऑप्शन पण आहे, किंवा तुम्ही यांना कॉल वगैरे करून पण मागवू शकता डायरेक्ट कांदे. इथे ट्रान्सफॉर्मर टाकायचे, घरपोच तुम्हाला येतील. म्हणजे जिथपर्यंत गाडी येते ना तिथपर्यंत येतात रस्त्यापर्यंत. आणि लास्ट टाईम आमच्या डायरेक्ट घरात लिफ्टमध्ये टाकून दिलेले 60 रुपयामध्ये. त्यामुळे ती पण सोय आहे इकडे. आणि इकडे आहे ते आकाश ट्रेडिंग कंपनी F121, जिथनं आपण दरवर्षी कांदे घेतो, साठवणीचे कांदे. कसे दादा आज? 13 रुपये. बघा हे 13 रुपये किलोने कांदे आहेत ओतूरचे. आणि साठवणीचे आहेत का? ठेवायचे दोन्ही. बघा हे साठवणीचे कांदे आता मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि हे 13 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. प्लस APMचे चार्जेस किती आहेत? APMचे 7.5% कमिशन, 1.5% APMचे. म्हणजे ते समजा पूर्ण गोणी घेतली मी 14 रुपये. 14 रुपये होऊन जाते. बघा 14 रुपये तुम्हाला होतील हे कांदे. म्हणजे मी समजा 13 रुपये रेट सांगतो ना, तर वर 1 रुपये एक्स्ट्रा किलो मागे वाढेल तुमचा APMचे चार्जेस वगैरे पकडून. आणि तुम्ही इथे दिलेत डिलेवरीला, तर त्याचे जे पण रेट असेल तो तुमच्या एरिया वाईज. जास्त लांब असेल तर जास्त चार्ज लागतील, 100-120 पण लागतील. जवळ असेल तर 50-1 रुपये लागतील. बघा आता ह्यांच्याकडे लसूण पण आहे. हा देशी लसूण आहे, जो तुम्हाला 500 रुपयाला 5 किलो मिळणार आहे. आणि हे होलसेलमध्ये पण ठेवलं का? हा कसा? बघा हा 90 रुपये किलोने तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे पूर्ण गोणी. असं लसूण पण मिळेल तुम्हाला यांच्याकडे. आकाश ट्रेडिंग कंपनी, तुम्हाला नंबर पण देतो मी. आणि यांच्याकडे 10 रुपये किलोवाले पण कांदे आहेत. आणि हे सर्व ओतूरचे कांदे आहेत. पण आता हा साठवणीचा नाही आहे, म्हणजे जास्त दिवस नाही टिकणार. हे विकणारे जे असतात ना ते घेतात. हा 10 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे का कांदा. बघा हे कांद्याचे रेट आहेत. आणि पाकळी कशी आहे दादा ही? बघा पाकळी लसूण जरी तुम्ही घेतला, आहे पाकळे आहेत, तर हे पण तुम्हाला 500 रुपयाचेच 5 किलो मिळणार, म्हणजे 100 रुपये किलोने मिळणार आहे. हे बघा हे आकाश ट्रेडिंग कंपनीचं कार्ड आहे. खाली ॲड्रेस आहे आणि वर नंबर पण आहे. फोन करून तुम्ही इन्क्वायरी करून घरपोच पण मागू शकता. त्यांना पेमेंट करा, ते समोर इकडे टाकून देतील. लॉरी असोसिएशनमध्ये तुमचा एरिया सांगा, त्याप्रमाणे काय ते चार्जेस लागतील तुम्हाला. आणि मी पण तेच करणार आहे यावर्षी. आणि या दादांचं नाव आहे सागर रामाने. आणि हे प्रॉपर आळेफाटा त्या साईड, पुणे राजगुरुनगर. बघा तिकडचे आहेत राजगुरुनगर साईडचे. आणि कांदे आणतात ओतूरचे त्याच पट्ट्यातले. आणि इकडे आहेत बटाटे. बाजूलाच दुकान आहे मे हरे कृष्णा ट्रेडर्स 122. आणि दादा हे सर्व UPचे का? बघा UP बटाटा सर्व ना. बघा सर्व बटाटा होते UPचा, इंदोरचा काही नाही.
इंदौर मतलब आज नहीं है ये आज नाही ओके. सध्या आहेत ते सगळे युपीचे. कसा दादा बटाटा? ये 8 रुपये है. बघा हा बटाटा तुम्हाला 8 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये. पूर्ण गोणी घ्यायची आहे. आणि हा कसा आहे? सेम आहे. नहीं सब अलग अलग है. कसा आहे हा? 10 है 10. आणि हा आहे तो 10 रुपये किलोवाला बटाटा आहे. बघा बटाट्याच्या क्वालिटीमध्ये फरक आहे. बघून पण तुम्हाला कळेल. बघा हा 8 रुपये किलोवाला, हा 10 रुपये किलोवाला. इकडे आहे तो 7 रुपये किलोवाला बटाटा आहे. बघा बटाट्यांमध्ये पण खूप फरक येतात क्वालिटीजमध्ये. आणि हा 7 रुपये किलोने बटाटा तुम्हाला मिळणार आहे. हा जो आपण बघितला 10 रुपये किलो, हा आहे तो 8 रुपये किलो. आणि आजचा ह्यांच्याकडचा सगळ्यात महाग बटाटा आहे तो 12 रुपये किलोवाला. होलसेलचा रेट आहे 12 रुपये किलो. आणि जसं मगाशी सांगितलं तर किलोमागे तुम्हाला 1 रुपया वाढणारच आहे जेव्हा तुम्ही घ्यायला येणार आहेत APMC चार्जेस वगैरे पकडून. कारण पूर्ण ही गोण तुम्हाला घ्यायची जी जवळजवळ 50-55 किलोच्या आसपास जाते. आणि स्टॉक आहे बटाट्यांचा भरपूर. आणि बटाटे पण स्वस्त झाले आहेत बरेच. जे 12 रुपयापासून ते 7 रुपयापर्यंत बटाटे आहेत. स्वस्त झालेत बटाटे. इकडे F125 मेहर्ष ट्रेडिंग यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे कांदे आहेत. हा कांदा आहे ओतूरचा आहे ना दादा? कांदा ओतूरचाच ना की नाशिकचा आहे? बघा हा पुण्यातल्या ओतूरचा कांदा आहे जो तुम्हाला 13 रुपये किलोने मिळणार आहे. हा पण सेम आहे 13 रुपये किलोवाला. आणि इकडे आहे तो मोठा कांदा ज्याला गोळा कांदा पण म्हणतात. हा तुम्हाला 15 रुपये किलोने मिळणार आहे. आणि हॉटेलवाले जास्त वापरतात हा कांदा. गोळा कांदा आपल्या घरी कमी वापरला जातो. आणि हे सगळे साठवणीचे कांदे आहेत चांगल्या क्वालिटीचे. आणि तुम्ही साठवणीसाठी ठेवू शकतात. आणि हा जो कांदा आहे तो आहे 12 रुपये किलोवाला. हा बघा हा पण साठवणीचाच आहे ना दादा? हा पण साठवणीचाच आहे ना? नाही 2 महिने. आणि हा वर्षभर. बघा आणि हा बघा दादा सांगतायत हे कांदे कुठलाच वर्षभर टिकणार नाही. 2-3 महिने टिकतील. हे 12वाले जे आहेत ते. आणि हा आहे तो 4 ते 5 महिने टिकेल म्हणतात. बघा दादा सांगतात आपल्याला. कारण गरमी तसे म्हणतात कसा कांदा टाकणार. पण तुम्ही असं जर घरी नेऊन ओपनमध्ये ठेवला तर जास्त दिवस टिकेल हा कांदा. बघा साठवणीचे कांदे असेच असतात. साठवणीचा कांदा आता एप्रिलमध्ये येतो. अजून आलाच नाही का? वर्षभर साठवणीचा अजून बाकी आहे. बघा दादा सांगतात वर्षभर साठवणीचा अजून बाकी आहे. अजून पूर्ण आलेलं नाही आहे. आता हे आहे ते थोडे मीडियम साठवणीचे आले असं म्हणूया आपण. कळलं ना? म्हणजे 13 रुपयेवाला तुमचं ते सांगतात 5-6 महिने. आणि हे 2-3 महिने. बघा त्यात पण फरक आहे. तर काही जण सांगतात आला आहे, काही जण सांगतात नाही आला आहे. तुम्हाला स्वतः येऊन इथे बघावं लागेल. इकडे आपल्याला दिसतो इंदोर बटाटा. हा बघा सगळ्या वडापाववाल्यांचा आवडता बटाटा इंदोर बटाटा. ज्योती क्वालिटी आहे इंदोरची. आणि हा पण ज्योतीचा आहे इंदोरवाला. हा 7 रुपये किलोने. साईज छोटी आहे 7 रुपये किलोने. आणि हा आहे तो 10 रुपये किलोने इंदोर बटाटा. बघा आणि हा आहे तो UPचा बटाटा जो तुम्हाला 8 रुपये किलोने मिळणार आहे. हा UP बटाटा आहे. हा बाजूला आहे तो इंदोर आहे. आणि कळतं तुम्ही आलात तुम्हाला डोळ्यांनी एकदम कळतं. दोन्ही बटाट्यांच्या कलरमध्ये फरक असतो. एकदम चकचकीत चमकणारे बटाटे आहेत. आणि हे बटाटे थोडेसे वेगळे असतात. त्यामुळे UPचा बटाटा आणि इंदोरचा बटाटा इथे आल्यानंतर तुम्हाला बरोबर कळणार आहे. आणि इकडे आहे साठवणीचा कांदा. वर्षभर राहील ना? बघा हा वर्षभर राहणारा कांदा आहे. आणि हा 16 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि हा पण ओतूरचाच कांदा आहे बरं का, पुण्या साईडचा. आता ओतूर म्हणजे काय प्रॉपर ओतूरमध्ये सगळे कांदे होतात असं काही नाही आहे. आता ओतूर मार्केट, आळाफाटा मार्केट म्हणजे पुण्या साईडचा हा कांदा आहे. हा 16 रुपये किलोने मिळणार आहे. हा आहे तो 14 रुपये किलोवाला आहे. आता दोन्हीमध्ये तसं पटकन फरक आपल्याला जाणवणार नाही. पण आता साठवणीमध्ये हा थोडासा लवकर खराब होईल. हा थोडे जास्त दिवस टिकेल एवढाच फरक आहे. त्यामुळे कांद्याची क्वालिटी तर तुम्हाला इथे येऊनच कळेल ती बघून. कॅमेरामध्ये तुम्हाला किती कळते माहीत नाही. पण हा 14 रुपये किलो आहे. हा 16 रुपये किलो आहे. आणि बाजूला आहे तो साठवणीचा नाही आहे. तो हार्डली 2-1 महिने राहील. हा तुम्हाला 12 रुपये किलोने मिळेल. स्टॉक भरपूर आहे. भरपूर कांदे आहेत सध्या मार्केटमध्ये. भरपूर आहेत ना. कांद्याची काय तुटवडा नाही. पाहिजे तेवढा मिळेल. आणि अजून कांदा येतोच आहे. तर एप्रिलमध्ये अजून आवक वाढणार आहे. पण रेटमध्ये काय फरक पडेल? नाही एप्रिलमध्ये काय अजून कमी होईल रेट की तोच रेट राहणार आहे. बघा दादा सांगतात रेटमध्ये काय जास्त फरक पडणार नाही. आत्ता घ्या, एप्रिलमध्ये घ्या किंवा मेमध्ये घ्या, हेच रेट मिळणार आहेत. हा जो कांदा आहे हा आहे 15 रुपये किलोवाला. म्हणजे 14, 15, 16 हाच रेट आहे साठवणीच्या कांद्याचा इकडे आत्ता सध्या. आणि आपण सुरुवातीला बघितलं होतं 13 रुपयेवाला, तो पण साठवणीचाच होता. आणि हा कांदा आहे तो 12 रुपये किलोवाला जो आपण आतमध्ये पण बघितला. पण हा जास्त दिवस नाही टिकणार, 2 महिने हार्डली. आता हे कसं हॉटेलवाले वगैरे वापरून पटापट संपवतात किंवा विकणारे जे असतात ते घेऊन जाऊन विकून मोकळे होतात.
एक दोन किलोमध्ये आपण पण आणतो ना घरी, तर हेच कांदे आणतो. हे कांदे आपल्याला जर ठेवायचे आहेत घरी तर हे कांदे कामाचे आहेत. आणि इकडे बटाटा आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला रेट ऐकून. हा 3 रुपये किलोने तुम्हाला बटाटा मिळणार आहे. बटाटा हा बटाटा UPचाच आहे. बघा साईज छोटी आहे म्हणून याचा रेट कमी आहे एकदम. म्हणजे बघा साईज तुम्हाला कळेल. हा दम आलू वाटेल तुम्हाला पण तसं नाही आहे. UPचाच बटाटा आहे जो तुम्हाला 3 रुपये किलोने मिळणार आहे. आणि इकडे आहे इंदोरचा बटाटा जो तुम्हाला 8 रुपये किलोने मिळणार आहे. हा बघा हा बटाटा इंदोर बटाटा. कलर समजतो ना बघा. कलर बघा वेगळा कलर आहे. आणि इकडे आहे UP आग्राचा बटाटा. सुपिरियर क्वालिटी, एक नंबर क्वालिटी जी तुम्हाला इकडे 9 रुपये किलोने मिळणार आहे फक्त. बघा त्यांनी सांगितलं एक नंबर क्वालिटी 9 रुपये किलो. दुकानाचं नाव आहे बघा मेघाराम पुरखारामजी परिहार F148 लक्षात घ्या. आणि इकडे सफेद कांदे वालतात. सफेदवाले कांद्याचे 14 रुपये किलोने आहेत सफेदवाले कांदे. आता या मार्केटमध्ये ठराविक ठिकाणी सफेदवाले कांदे दिसतात. इकडे दिसलेत आपल्याला जे 14 रुपये किलोने आहेत कांदे. आणि हे 7 रुपये. हे किती किलोची गोणी असते? 17 किलो बघा. आणि इकडे आखाती देशाचा युद्धाचा परिणाम दुबईला चाललेला कांदा रिटर्न आलेला आहे. जी 17 किलोचीच गोणी आहे फक्त. एक्सपोर्ट होत होती पण पुढे गेलीच नाही. त्यामुळे हे छोटे छोटे तुम्हाला गोणी दिसत आहेत. रिटर्न आले ते सर्व अर्ध्यातून. आणि हा 7 रुपये किलोने कांदा आहे. 17 किलोची गोणी आहे. कारण अशा गोणी तुम्हाला इकडे बघायला मिळत नाहीत. 50-55 किलोच्या गोण्या असतात पण एक्सपोर्टलाच ह्या गोण्या असतात. हे दुबई रिटर्न ना. बघा बघा दादा सांगतात दुबई रिटर्न कांदा आहे लवकर घेऊन टाका. दुबई रिटर्न माल मिळणार नाही. आणि तिकडे चालला आहे भरला जातो आहे माल पटापट गोणी त्या टेम्पोमध्ये ट्रकमध्ये. आणि चालला आहे कोणीतरी मागवला आहे हा 7 रुपये किलो कांदा. आणि इकडे कांदा आहे तो 12 रुपये किलोवाला आहे. पण बघूनच कळतं आहे हा साठवणीचा नाही आहे. एकाच महिना राहील. म्हणजे हा तुम्ही साठवून नाही ठेवू शकत. हा दुकानातनं 1-2 किलो आणायचाच कांदा आहे हा. मार्केटमध्ये कांदे भरपूर आहेत. बटाटे भरपूर आहेत. लसूण तर भरपूर आहे. सगळं काय आपण बघितलेलं आहे. असं एक कांदा बटाटा मार्केट आहे. आणि फुल जोशमध्ये आहे कांदे बटाटा मार्केट इकडे. आणि अशी बरीच दुकानं आहेत. ते फक्त F सिरीज दाखवली मी तुम्हाला. तशी E सिरीज आहे पुढे. H असणार आहे. त्याच्या पुढे पण अजून दुकानं आहेत. तुम्हाला सगळीकडे कांदे मिळणार आहेत. तुम्ही ठरवायचं तुम्हाला कुठे घ्यायचे आहेत. तुम्हाला लागणारे कांदे ते रेट बाकी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर मंडळी असं होतं हे वाशी FMCचं कांदा बटाटा मार्केट जिथे तुम्हाला मी कांद्याचे रेट सांगितलेले आहेत. साठवणीचा कांदा पूर्णपणे आला असं नाही आहे. काही दुकानामध्ये मागच्या दुकानात त्यांनी सांगितलं 5-6 महिनेच कांदा राहील. त्याचा रेट 14 रुपये 13 रुपये किलोच्या आसपास होता. तर सुरुवातीला आकाश ट्रेडिंगवाल्यांकडे सांगितलं की 13 रुपये किलोने तुम्हाला चांगले साठवणीचे कांदे मिळतील. त्याच्या मागे एक आवाळे होते त्यांच्याकडे 15-16 रुपये किलो होता साठवणीचा कांदा. कांद्याच्या क्वालिटीमध्ये रेटमध्ये फरक आहे. बटाटे तर तुम्हाला बघितलं 3 रुपये किलोपासून बटाटा आहे मार्केटमध्ये फक्त 3 रुपये किलो. आणि हायेस्ट रेट मला वाटतं बटाट्याचा 10 रुपये किलोच आहे. सध्या बटाट्याची आवक भरपूर आहे. आणि आकाश देशात युद्ध चालू असल्यामुळे माल परत पण येतो आहे. त्यामुळे रेट खूपच खाली आलेले आहेत. पटापट कांदे बटाटे घेऊन टाका. कारण एकदा जर युद्ध संपलं आणि माल जायला लागला तर रेट परत वाढतो. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वाशी FMCच्या कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही टेक केअर. बाय बाय.